ठाण्यामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि छत्रपती संभाजीनगरमधील आमदारांची बैठक पार पडली आहे। या बैठकीमध्ये जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीसंदर्भामध्ये चर्चा झाल्याची माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे। त्याचबरोबर शिवसेना आमदार अब्दुल सत्तार यांना महायुतीचे नियम पाळण्याच्या सूचना देखील दिल्याचं एकनाथ शिंदे यांनी सांगितलं आहे। अब्दुल सत्तार यांच्या नाराजीबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत बैठक होणार असल्याचाही एकनाथ शिंदे म्हणाले। तर एकनाथ शिंदे जे बोलतील तो अंतिम शब्द असल्याचा अब्दुल सत्तार यांनी म्हटलं असून एकनाथ शिंदे आणि छत्रपती संभाजीनगरमधील आमदारांमधील बैठक रात्री उशिरा संपली। एकनाथ शिंदे यांची छत्रपती संभाजीनगरमधील आमदार खासदारांसोबत मध्यरात्री ठाण्यात खलबत झाल्याची माहिती समोर आली। आयोजित केलेली बैठक ही जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीसंदर्भात असल्याचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं। तर अब्दुल सत्तार यांच्या नाराजीबाबत बोलताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्या या संदर्भात मुख्यमंत्र्यांसोबत बैठक असल्याचं देखील सांगितलं। एकनाथ शिंदे यांच्यासोबत 3.5 तास बैठक झाली असून एकनाथ शिंदे यांनी दिलेले आदेश मला मान्य असल्याचं आमदार अब्दुल सत्तार यांनी सांगितलं। अंबादास दानवे यांच्यासोबत झालेल्या गळाभेटीबद्दल सांगताना अब्दुल सत्तार यांनी आम्ही मुस्लिम असल्यानं सर्वांना गळाभेट घेऊन भेटतो, मात्र जो पण निर्णय असेल तो शिंदेच घेणार आहेत असं सूचक वक्तव्य त्यांनी केलंय। आम्ही जिल्ह्यापुरते मर्यादित कार्यकर्ते आहोत, हा विषय राज्याचा नाही। राज्यात भाजपा मोठा भाऊ आहे, आम्ही छोटे आहोत, राष्ट्रवादी आमच्यापेक्षाही छोटा आहे असं देखील अब्दुल सत्तार यांनी सांगितलं। आम्ही सर्वजण महायुती म्हणून राज्यात लढणार आणि राज्यातील 17 जागा या महायुतीच्या निवडून येतील असा विश्वास एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केलाय। अब्दुल सत्तार यांनी सांगितलं की महायुतीच्या प्रथा आणि महायुतीचे नियम पाळले पाहिजेत। तर यावरती अब्दुल सत्तार म्हणाले की पक्षाच्या प्रमुखांनी एकदा जे सांगितलं ते आमच्यासाठी शेवटचे। आज 3.5 तास आमच्या पक्षाचे सर्व आमदार खासदार या सगळ्यांची बैठक पार पडली। या बैठकीमध्ये पार्टीचे नियम आणि महायुतीचा जो धर्म आहे तो असे आदेश पाळा असं उपमुख्यमंत्री आणि आमच्या पक्षाचे प्रमुख एकनाथ शिंदे यांनी सांगितलं। त्यांनी आदेश दिले त्याचं पालन केलं जाईल असं अब्दुल सत्तार यांनी स्पष्ट केलं। एक तुम्ही लक्षात ठेवा, आमचे नेते आदरणीय सन्माननीय उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब आहेत आणि शिंदे साहेब जे बोलले ते अंतिम राहील। कोणत्याही परिस्थितीमध्ये मला उद्याही सीएम साहेबांशीही भेटायचं, त्यांच्याशीही भेट होईल आणि अंतिम निर्णय पक्षाच्या आदेशाप्रमाणे होईल। राज्यामधल्या एकंदरीत युतीला आमच्यामुळे कुठं तडा जाणार नाही याची दक्षता आम्ही घेऊ। नक्की फॉर्म मागे येणार आहात का तुम्ही? काय चर्चा झाली का तुमची? त्यामुळे एकनाथ शिंदेची भेट घेतल्यानंतर आपल्याला मिळेल। आम्ही पुरे 6 आमदार, एक सन्माननीय खासदार सर्व होतो। सर्वांची व्यवस्थितशीर 3.5 तास साहेबांनी मीटिंग घेतली आणि सन्माननीय एकनाथ शिंदे साहेब जे आदेश देतील त्या पद्धतीने पुढची जो 2 दिवसामध्ये याचा सर्व तुम्हाला स्पष्ट समजेल। अर्ज जो भरलेला आहे तो माघारी घेणार का? तुम्ही भाजपवर अनेक आरोप केलेले देखील होते सर। मी आताही बोललो, तुम्हाला काय बोलायला पाहिजे? मला जे समजलं मी तुम्हाला बोललो का एकनाथ शिंदे साहेब जे बोलतील तो अंतिम निर्णय।